गेल्या काही दिवसांपासून लांबलेला मान्सून कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे। त्यामुळे एक दिलासादायक वातावरण जे आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे कोल्हापूर शहराची जिल्ह्याची जीवनदायिनी मानले जाणाऱ्या पंचगंगा नदीघाट परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघताय की पंचगंगेच्या पाणी पातळीत आता हळूहळू वाढ होताना दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून पाऊस लांबल्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी जी होती ती अत्यंत खालावलेली होती। त्यामुळं कोल्हापूर शहराला आणि इतर परिसराला उपनगरांना पाणी पुरवठा होता तो थांबला होता। मात्र आता धरण क्षेत्र पाणलोट क्षेत्राबरोबरच कोल्हापूर शहरामध्ये देखील आणि विविध ग्रामीण भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून हा पाऊस सुरू आहे आणि आजपासून 3 दिवस म्हणजे 1, 2 आणि 3 जुलै असा हवामान विभागाच्या वतीनं ऑरेंज अलर्ट कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागात देखील ज्या लांबलेला पाऊस होता त्या पावसामुळे शेतकरी जो होता तो चिंतेत होता। मात्र आता या पावसामुळे शेतीच्या मशागतींना विशेषतः आता पेरण्यांना वेग आल्याचं चित्र ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून लांबलेला पाऊस आल्यामुळे शहरातील नागरिकांबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील ग्रामस्थ असतील हे सुखावलेले आहेत। दरम्यान पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे कोल्हापूरकरांना जी पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता तो काही अंशी आता थांबणार आहे। कारण पंचगंगेची पाणी पातळी वाढत असल्यामुळे जे शिंगणापूर, नागदेववाडी आणि बालिंगा येथील पंपिंग स्टेशन आहे त्या पंपिंग स्टेशनला आता पाणी उपसा करण्यासाठी पुरेसं पाणी हळूहळू उपलब्ध होणार आहे। त्यामुळं एक दिवस आड जे पाणी आहे ते काही दिवसांमध्येच दररोज कोल्हापूरकरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर प्रशासनाने देखील संभाव्य पुराच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी जी ती केलेली आहे। इथून पुढे 3 दिवस ऑरेंज अलर्ट कोल्हापूर जिल्ह्याला दिलेला आहे। त्यामुळं दुसरीकडे शेतीच्या कामाला देखील आता वेग आलेला आहे आणि अजून 3 दिवस कसा प्रकारे पाऊस पडतोय आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत कितपत वाढ होतीये हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।